नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या भावी अधिकाऱ्यांनो, मी योगेश मुकावार माय करियर अकॅडमीच्या ऑनलाईन एज्युकेशन प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत करीत आहे। विद्यार्थी मित्रांनो, या लेक्चरच्या माध्यमातून आज आपण शिकणार आहोत वर्ग अगदी काही सेकंदामध्ये 1 ते 2 सेकंदामध्ये आपण कसे करायचे हे आपण या लेक्चरच्या माध्यमातून शिकणार आहोत। मित्रांनो, तुमच्या समोर स्लाइड वर 38 या संख्येचा आपल्याला वर्ग करण्यासाठी सांगितलेला आहे। मित्रांनो पहा, अगदी सहजरित्या मी तुम्हाला वर्ग करण्यासाठी शिकवत आहे। काय करायचं, आपण दिलेला वर्ग आपण 3 स्टेपच्या माध्यमातून काढणार आहोत। पहिली स्टेप, एकक स्थानी जो आपल्याला अंक दिसत आहे त्या अंकाचा आपल्याला वर्ग करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो। म्हणजेच 8 चा वर्ग होतो 64। 64 ला आपण 4 लिहू आणि हातचे विद्यार्थी मित्रांनो 6 घेऊ। त्यानंतर स्टेप नंबर 2, दुसरी स्टेप काय म्हणते, 3 गुणिले 8 गुणिले 2 या सर्वांचा गुणाकार करा। 8 त्रिक 24 आणि 24 दोन्ही 48। 48 मध्ये विद्यार्थी मित्रांनो 6 आपल्याला काय करायचे आहेत, ऍड करायचे आहेत। म्हणजेच 48 मध्ये जर 6 ऍड केले तर होतात 54। 54 ला 4 हातचे 5, किती आले 5। आता स्टेप नंबर 3 काय म्हणते मित्रांनो, या 3 चा वर्ग करा। 3 चा वर्ग होतो 9। 9 मध्ये 5 ऍड करा, जे हातचे आले होते 9 आणि 5 होतात विद्यार्थी मित्रांनो 14। आणि हेच आपलं या दिलेल्या प्रश्नाचं म्हणजेच 38 चा वर्ग आपल्याला किती मिळाला, 1444। पहा विद्यार्थी मित्रांनो, किती सहजरित्या आपण वर्ग काढलेला आहे। परत पहा, आपण आता 83 या संख्येचा वर्ग काढत आहोत। काय करत आहोत, 83 या संख्येचा वर्ग काय करणार, 3 स्टेप मधून आपण उत्तर काढणार। पहिली स्टेप, एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करा। म्हणजेच 3 चा वर्ग काय येतो मित्रांनो, 3 चा वर्ग येतो 9। 9 ला या ठिकाणी 9 लिहून घेऊ। या ठिकाणी हातचा आपल्याला आला का, नाही आला, टेन्शन घ्यायचं नाही। आता काय करणार, 8 गुणिले, दुसरी स्टेप काय म्हणते, 8 गुणिले 3 गुणिले 2 या सर्वांचा गुणाकार। 8 त्रिक 24, 24 दोन्ही 48। 48 ला विद्यार्थी मित्रांनो काय करणार आपण, तुम्ही पाहू शकता, तुम्हाला माहित आहे 48 ला आपण काय करू, 8 लिहू। काय करणार, 8 लिहिणार आणि हातचे किती घेणार, या ठिकाणी 4 घेणार। आता तुम्हाला तिसरी स्टेप काय म्हणते विद्यार्थी मित्रांनो, पहा आपण या दिलेल्या 8 चा वर्ग करू। 8 चा वर्ग होतो 64। 64 मध्ये जर आपण 4 मिळवले तर 64 आणि 4 होतात 68। तर 83 या संख्येचा वर्ग आपल्याला किती मिळाला विद्यार्थी मित्रांनो, 6889 मिळालेला आहे ना, सोपी पद्धत। त्यानंतर परत पहा, आपल्याला तिसरं उदाहरण काय म्हणलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, 93 या संख्येचा वर्ग काढायचा आहे। तर मित्रांनो, या 93 या संख्येचा वर्ग मी आता तुम्हाला 2 मेथडनं 2 पद्धतीनं काढून दाखवणार आहे। आता पहिली मेथड जी आपण आतापर्यंत वापरत आलोय तीच, काय, एकक स्थानचा जो अंक आहे त्याचा वर्ग म्हणजेच 3 चा वर्ग 9। त्यानंतर 9 गुणिले 3 गुणिले 2 या सर्वांचा गुणाकार। 9 त्रिक 27, 27 गुणिले 2 म्हणजे 27 दोन्ही 54। 54 ला 4 हातचे 5। परत पहा, 9 चा वर्ग म्हणजेच 9 चा वर्ग 81। 81 आणि 5 होतात 86। याचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 93 या संख्येचा वर्ग किती मिळाला, 8649 मिळालेला आहे। ही झाली आपली पद्धत नंबर 1, मेथड नंबर 1। आता जर याच 93 ला मित्रांनो दुसऱ्या पद्धतीनं काढायचं असेल तर आपण कसं काढू शकतो 93 चा वर्ग, पहा 93 चा वर्ग आपल्याला काढायचा आहे मित्रांनो। 93 हे 100च्या आसपास दिसत आहे, जवळपास दिसत आहे, हे एवढं तर आपल्याला लक्षात येते। आता 100च्या जवळ दिसत आहे मित्रांनो, पहा 100 होण्यासाठी 93 ला किती पाहिजेत, म्हणजे किती मिळवावे लागतील, तर सहजरित्या आपण सांगू शकतो 7 मिळवावे लागतील। मिळवावे लागतील म्हणजेच कमी आहेत, म्हणून आपण मित्रांनो 93 मधून 7 वजा करणार आहोत। आता 93 मधून 7 गेल्याच्या नंतर आपल्याकडे उत्तर येते विद्यार्थी मित्रांनो 86। किती येते, 86। आता ही झाली स्टेप नंबर 1, पहा 86 आणि जी संख्या आपण वजा केलेली आहे त्याच संख्येचा वर्ग करायचा, म्हणजे 7 चा वर्ग 49। परत पहा विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही उदाहरणं दोन्ही उत्तर आपले चेक करून घ्या, बरोबर आले का।
पहा 8649. पण ही पद्धत नंबर जे 2 आहे ही आपण फक्त 100च्या आसपास जर संख्या असेल तरच आपण वापरू शकतो, अन्यथा त्याचा आपण वापर करू शकत नाही. हे आपल्याला लक्षात ठेवणं फार गरजेचं आहे. समोरचा पहा उदाहरण, आपण काय केलं, 98 या संख्येचा वर्ग घेणार आहोत. मित्रांनो, या 98 ला पण आपण 2 पद्धतीनं काढू शकतो. पहिली पद्धत 3 स्टेपनं करतो. काय पहिली स्टेप काय म्हणते आपली, एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करा, म्हणजेच 8 चा वर्ग 64, 64 ला 4 आणि हातचे 6 लिहा. त्यानंतर दुसरी स्टेप काय म्हणते, 9 गुणिले 8 गुणिले 2, 8 9 72, 72 दोन्ही 144. 144 मध्ये विद्यार्थी मित्रांनो 6 आपल्याला काय करायचे आहेत, ऍड करायचे आहेत, म्हणजेच होतात 150, म्हणजेच 150. 150 ला या ठिकाणी 0 लिहू आणि 15 हे आपण काय करणार आहोत, हातचे घेणार आहोत. आता 9 चा वर्ग 81. मित्रांनो पहा 81 आणि 15 जर आपण ऍड केले, 81 मध्ये 15 ऍड केले, 5 आणि 1 होतात 6, 8 आणि 1 9, म्हणजेच 96. हे 96 या ठिकाणी जर लिहिलं तर 98 या संख्येचा वर्ग आपल्याला मिळालेला आहे 9604. आता याला जर आपण मेथड नंबर 2 न जर केलं तर कसं करता येईल, 98 या संख्येचा आपल्याला वर्ग काढायचा आहे आणि 98 ही संख्या 100च्या जवळपासची आहे. आता 100 बनण्यासाठी 98 ला किती आपल्याला मिळवावं लागतील किंवा किती कमी आहेत, तर 2 कमी आहेत. मित्रांनो पहा 98 मधून जर 2 गेले तर 96 उरतात आणि जी संख्या आपण वजा करत आहोत त्याचा आपल्याला वर्ग करायचा आहे, म्हणजेच 2 चा वर्ग 4. आणि पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उत्तर सापडलेलं आहे. दोन्ही उत्तर तुम्ही चेक करू शकता. समजलं. पण पद्धत नंबर जे 2 आहे ती 2 आपण फक्त 100च्या आसपास जर संख्या असेल, जवळपास जर संख्या असेल तरच आपण त्याचा वापर करू शकतो. समोर पहा आपण आता काय केलं, थोडं मोठं उदाहरण घेतलं, म्हणजेच 3 अंकी संख्या घेतलेली आहे. आता पहा 108 चा वर्ग आपल्याला काढायचा आहे, तर काय करायचं मित्रांनो, याचे 2 पार्ट बनवा. आता एकक स्थानी आपल्याला किती दिसत आहे, 8 दिसत आहे आणि त्यानंतर बाजूला दुसऱ्या ग्रुपमध्ये किती अंक दिसो आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. 8 चा वर्ग आपल्याला ही जे आपल्याला आता 108 चा वर्ग काढायचा आहे तर आपण 3 स्टेपनं जातो. पहिली स्टेप काय म्हणते, 8 चा वर्ग 64, 64 ला 4 हातचे आले 6, किती येणार 6. आता त्यानंतर दुसरी स्टेप काय म्हणते मित्रांनो पहा, 10 गुणिले 8 गुणिले 2 करा. 8 10 80 किंवा 10 8 80, 80 गुणिले 2 म्हणजेच 8 2 16, 160. 160 मध्ये 6 जर मिळवले तर 166 होतात विद्यार्थी मित्रांनो, आणि 166 पैकी 6 आपण या ठिकाणी लिहून 16 आपण काय करू, हातचे देऊ. आता पहा 10 चा वर्ग किती होतो विद्यार्थी मित्रांनो, 100. 100 मध्ये 16 मिळवा, म्हणजेच उत्तर येणार 116. आता आपल्याला किती मिळालं, 108 चा वर्ग 11664 मिळालेला आहे. मित्रांनो पहा याच 108 ला जर मी दुसऱ्या पद्धतीनं सोडवलं तर पहा 108 चा वर्ग आपल्याला करायचा आहे. आता 108 ही संख्या आपल्याला 100च्या जवळपास आसपास दिसत आहे. पहा 108 ही संख्या 100च्या आसपास दिसत आहे. 100 पेक्षा कितीने जास्त आहे, 8 ने जास्त आहे. जास्त आहे म्हणून विद्यार्थी मित्रांनो मी काय करत आहे, बेरजेचं चिन्ह दिलेलं आहे. कमी असेल तर वजाबाकीचं चिन्ह द्या. आता 108 आणि 8 किती होतात, तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकता 116 होतात. किती होतात, 116. आणि तुम्हाला माहित आहे जी संख्या आपण बेरीज करत आहोत किंवा वजाबाकी करत आहोत त्या संख्येचा वर्ग करायचा, म्हणजेच 8 चा वर्ग येणार 64. पहा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं का, दोन्ही उत्तर तुम्ही चेक करून घेऊ शकता. 11664 असं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. पहा मी परत सांगत आहे, पद्धत नंबर 2 फक्त आपल्याला 100च्या आसपास जवळपास संख्या असेल तरच आपण त्याचा वापर करू शकतो. पहा समोर आपण आणखीन एक उदाहरण घेतलेलं आहे. 138 या संख्येचा आपल्याला काय काढायचं आहे, आता वर्ग काढायचा आहे. मग याचे 2 पार्ट करून घेऊ. पहिला आपल्याला काय म्हणते, आपल्याला एकक स्थानचा वर्ग करा, म्हणजेच 8 चा वर्ग 64, 64 ला 4 हातचे आले 6,
त्यानंतर 13 गुणिले 8 गुणिले 2 या सर्वांचा गुणाकार. आता 13 104 म्हणजेच 4 दरुशी आपण असं म्हणतो 104. 104 गुणिले 2 म्हणजेच मित्रांनो पहा 104 गुणिले 2 या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 104 गुणिले 2 होतात 208. किती होतात 208 पाहू शकता तुम्ही. मी करून पण दाखवेल तुम्हाला. 4 दोन्ही 8 आणि 2 0 0 बे 1 बे म्हणजे आपल्याला किती आले 208. मित्रांनो 208 पैकी पहा व्यवस्थित लक्ष द्या काय करता येईल आपल्याला. परत एकदा सांगत आहे व्यवस्थित लक्ष असू द्या. काय करणार आपण काय केलेलं आहे 8 चा वर्ग 64. 8 चा वर्ग काय आहे 64. 64 ला 4 हातचे 6 6. त्यानंतर काय केलं 13 गुणिले 8 गुणिले 2 या सर्वांचा गुणाकार. गुणाकार किती आला 208 आलेला आहे. आता या 208 मध्ये मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे 208 पैकी 8 हे आपल्याला या ठिकाणी काय करावं लागणार आहे 8 मध्ये विद्यार्थी मित्रांनो पहा 208 मध्ये आपण हे हातचे 6 विसरलेले आहेत. हे हातचे 6 आपल्याला मिळवावं लागणार. म्हणजे 208 मध्ये जर आपण 6 मिळवले तर किती उत्तर येणार या ठिकाणी करून दाखवेल मी. 208 मध्ये आपण 6 मिळवत आहोत म्हणजेच 8 आणि 6 होतात 14. 14 ला 4 हातच्याला 1 1 ला 1 आणि 2 ला 2 म्हणजेच 214. आता 214 पैकी विद्यार्थी मित्रांनो पहा 4 या ठिकाणी जर लिहिलो तर आपल्याला हातचे किती मिळाले 21 मिळालेले आहेत विद्यार्थी मित्रांनो 21. आता 21 तिसरी स्टेप काय म्हणते 13 चा वर्ग करा. आता 13 चा वर्ग काय असतो 169. किती असतो 169. 169 मध्ये आपण 21 काय करणार आहोत मिळवणार आहोत ऍड करणार आहोत. 9 आणि 1 10 10 ला 0 हातच्याला 1 6 2 8 8 आणि 1 9 9 ला 9 आणि 1 ला 1 म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे उत्तर आलेलं आहे 190 आणि 138 चा वर्ग आहे 19,044 हे आपल्याला मिळालेला आहे 38 चा वर्ग. आता मित्रांनो आपण स्टेप नंबर 2 न याचं उत्तर काढू शकतो का तर अर्थातच याचं उत्तर आपण स्टेप नंबर 2 न काढू शकत नाही. स्टेप नंबर 2 म्हणण्यापेक्षा मेथड नंबर 2 न काढू शकत नाही का कारण 138 ही संख्या 100च्या जवळ नाही फार दूर आहे लक्षात असू द्या. त्यानंतर आपण काय करणार आणखीन एक उदाहरण तुमच्या समोर घेतलेलं आहे 144 या संख्येचा आपल्याला काय काढायचं आहे वर्ग. त्यापूर्वी आपण काय करणार याचे 2 पार्ट बनवणार. मग आता स्टेप नंबर 1 आपल्याला काय सांगितलेले आहे आपली पायरी नंबर 1 काय सांगते एकक स्थानच्या अंकाचा वर्ग करा. आता 4 चा वर्ग काय असतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता 4 चा वर्ग असतो 16. 16 ला आपण 6 लिहू या ठिकाणी हातचा 1 घेऊ. त्यानंतर दुसरी स्टेप पायरी नंबर 2 काय म्हणते 14 गुणिले 4 गुणिले 2 या सर्वांचा गुणाकार. आता 5 14 1 14 14 2 28 14 त्रिकम 42 14 चौक 56 56 गुणिले 2 म्हणजेच 56 दोन्ही होतात विद्यार्थी मित्रांनो 112 112 आणि हातच्याचं 1 म्हणजेच 113. तर पहा विद्यार्थी मित्रांनो 113 पैकी 3 या ठिकाणी जर आपण लिहिलं तर हातचे आपल्याला किती मिळतात 11 मिळतात. आता 14 चा वर्ग किती असतो 196 असतो विद्यार्थी मित्रांनो. पहा 1 मिनिट आपल्याला पेनचा प्रॉब्लेम आहे 196 असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि 196 मध्ये आपल्याला हातचे 11 काय करायचे आहेत मिळवायचे आहेत. आता पहा 6 आणि 1 होतात 7 9 आणि 1 10 10 ला 0 हातच्याला 1 1 आणि 1 होतात 2. आणि विद्यार्थी मित्रांनो पहा या ठिकाणी जर आपण 207 जर लिहिलं 207 तर आपल्याला 144 चा वर्ग मिळालेला आहे 20,736 असा आपल्याला मिळालेला आहे. मित्रांनो पद्धत नंबर 2 न याचं उत्तर काढू शकतो का तर नाही. का नाही काढू शकत तर ही दिलेली 144 ही संख्या 100च्या जवळ नाही म्हणून आपण याला आपल्या पद्धत नंबर 1 नच काढलेला आहे. तर मित्रांनो पहा मी अगदी सहजरित्या तुम्हाला वर्ग काढून दाखवलेले आहेत. मित्रांनो आपलं लेक्चर जर आवडत असेल आपले व्हिडिओज आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा एखादी कमेंट करा विद्यार्थी मित्रांनो. आणि
चॅनलवर नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनच्या बटनला प्रेस करा, जेणेकरून माझे प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो।